महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर साहेब, विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि सभागृहातील उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनींनो, प्रथमतः मी राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. संजय सोनकांबळे आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनातून धन्यवाद देतो. खरं तर मी आजचा नियोजित वक्ता नाही. मला अरविंदनी 4:30 वाजता सांगितलं की तुम्हाला बोलायचं आहे. कशावर बोलायचं हेही सांगितलं नाही, विषयही सांगितलं नाही. नाही, प्राध्यापकाला काही गरज नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे, माझे 2 मित्र फार चांगलं बोलले. बघा, लांडगे 72 वर्षाचा हा माणूस काय तळमळीनं बोलत होते. खरं तर कांबळे फार चांगलं बोलत होते. ते माझ्याकडे मला अभिमान आहे की माझा एक विद्यार्थी असं मांडू शकतो. फक्त दुर्दैवानं आपल्याला पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपल्यालाही थोडं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब आंबेडकरांना इतकं चांगलं सांगून ठेवलं आहे की काही सामाजिक क्रांती कशी करावी याचं सगळं शास्त्र आणि तंत्र बाबासाहेबांनी, तत्त्वज्ञानाने सगळं सांगून ठेवलेलं आहे. फक्त ते आपल्याला अंमलात आणायचं आहे. बाबासाहेबांनी हे जर आरक्षण आपल्याला, मीही पुस्तक लिहिलं, आरक्षण का हो कसे, चांगलं पुस्तक, त्याचं हिंदी भाषांतर झालं आणि जवळजवळ ते पुस्तक भारतभर गेलं. दुसरं एक पुस्तक संपादित केलं मी, आणि मंडल आयोग शोध आणि बोध, खूप चांगलं त्याला महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळाला आहे. हे खरं आहे की आरक्षण हे टिकलं पाहिजे. आणि तुमची भाषण ऐकल्यावर तर वाटेल टिकते, काही घाबरायचं काही तुम्ही एवढी चांगली भाषणं केलं, मला असं वाटत होतं की आता जाईल का, पण भाषण ऐकल्यावर वाटलं आता टिकेल. नाही, याचं कारण असं आहे की जोपर्यंत लोकशाही आणि संविधान आहे तोपर्यंत भारतातल्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू देणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु पाटील साहेबांनी, टाकळीकर साहेबांनी जे सांगितलं त्याचंही थोडं आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आरक्षण का व कसं याच्यावर मी सविस्तर एक पुस्तक लिहिलं, आणि त्या पुस्तकामध्ये या देशातल्या तथाकथित मनुवाद्यांनी आरक्षणाच्या विरोधात जे जे काही युक्तिवाद केले त्या सगळ्या युक्तिवादाचं मी खंडन केलेलं आहे. इथं समता जर यायची असेल, सामाजिक न्याय जर इथं यायचा असेल, बाबासाहेबांचं मी जे सांगत होतो, अमेरिकेच्या एका पत्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, तुमचं सगळं फिलॉसॉफी, सगळं तत्त्वज्ञान एका वाक्यात सांगू शकाल का? बाबासाहेब म्हणाले, येस, एका वाक्यात सगळं तत्त्वज्ञान सांगणं. ते म्हणाले, मी सांगू शकतो. आणि त्यांनी सांगितलं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व म्हणजेच माझं तत्त्वज्ञान आहे. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही एका वाक्यात सामाजिक क्रांती, पुनर्रचना, परिवर्तनाचं तुम्ही पद्धत सांगू शकाल का? बाबासाहेब म्हणाले, हो, मी सांगतो. आणि त्यांनी सामाजिक क्रांतीचं तंत्र सांगितलं, सामाजिक पुनर्रचनेचं तंत्र सांगितलं, सामाजिक परिवर्तनाचं तंत्र सांगितलं, जे आपण काही गांभीर्यानं घेत नाही. त्यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला असं वाटतं हे जे तंत्र आहे हेच उद्धार करू शकेल वंचिताचं, बहुजनाचं, शोषकांचं. आणि म्हणून बाबासाहेब हे आपल्या संपूर्ण आरक्षण चळवळीचे खरं तर आधारस्तंभ आहेत. त्यांचं तत्त्वज्ञान आणि त्यांचं काम याच्याकडे बघून जरी आपण काम केलं तर या देशातल्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकणार नाही. त्याच्यापूर्वी शाहू महाराज, खरं तर मी शाहू महाराजाविषयीच बोललो, मी बाबासाहेबांच्या विषयी खूप बोललो. बाबासाहेबांनी स्वतः शाहू महाराजाबद्दल, तुम्हाला माहिती आहे की या देशामध्ये हा एकमेव
665 राजे होते. त्याच्यामध्ये हा एकमेव राजा असा आहे, भारतातलंच नव्हे, एकाने वर्णन केलं, जगातला हा राजा असा आहे की ज्यांनी राजसत्ता वैयक्तिक वैभवासाठी आणि याच्या भोगण्यासाठी राजसत्ता वापरली नाही. शाहू महाराजांनी सगळी राजकीय सत्ता ही लोकसेवेसाठी, लोककल्याणासाठी आणि विशेषतः जे काही वंचित, शोषित, दबलेले आहेत त्यांच्या उद्धारासाठी वापरले. आणि म्हणून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आरक्षणाचा जाहीरनामा काढला. खरं तर एक राजा, सरंजामशाहीच्या प्रवृत्तीतून आलेला हा राजा, परंतु त्यांनी जो जाहीरनामा काढला आणि म्हणून बाबासाहेबांनी, तुम्हाला सांगतो, शाहू महाराजांचं फार चांगलं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून शाहू महाराज हे एका अर्थानं या देशातल्या आरक्षणाचे जनक आहेत. आणि बाबासाहेबांनी त्यांना एक तात्विक अशा स्वरूपाचं अधिष्ठान देऊन त्या भारतीय संविधानामध्ये जी की तरतूद केली ते आपले आधारस्तंभ आहेत. या दोघांच्यामुळं मला असं वाटतं, शाहू आणि आंबेडकरांच्यामुळं हे जे काही वंचित शोषितांना आरक्षण मिळालेलं आहे ते टिकवणं आपलं नैतिक कर्तव्य आहे. आणि हे खरं आहे की आरक्षण हे समतेसाठी आहे, आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी आहे, आरक्षण हे एक चांगला प्रगत न्याय नैतिक समाज निर्माण करण्यासाठी आहे. समाजामध्ये जर अज्ञान असेल, विषमता असेल, शोषण असेल, गुलामगिरी असेल तर तो समाज काही मॉरल समाज असत नाही, तो काही चांगला समाज असत नाही. तुम्हाला जर एक चांगलं राष्ट्र, चांगला समाज, एक सबल समाज, राष्ट्र तयार करायचं असेल तर काही घटकांना दुबळं ठेवून सशक्त राष्ट्र आपल्याला करता येणार नाही. आरक्षण हे खरं तर माणसाचं दारिद्र्य निर्मूलनाचं साधन नाही. ते आरक्षण हे माणसाला माणूसपण प्राप्त करून देण्याची ती प्रक्रिया आहे, हे लोकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून शाहू महाराज आणि जे काही काम केलं, बाबासाहेबांनी जे काही तरतूद केल्या आणि जे काही आपल्याला संदेश दिला आहे, मला असं वाटतं की त्याच्याकडे आपलं लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. शाहू महाराजांनी खरं तर ते आरक्षणाचे जनकच आहेत. तर शाहू महाराजांचं विचारविश्व, त्यांचं काम मला असं वाटतं आपण परत एकदा नीट समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबसुद्धा नीट वाचून मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे अंमलात आणण्याची गरज आहे. स्लोगन विल नॉट मेक द रेव्होल्यूशन म्हणतात, तुम्हाला काम करावं लागेल. बाबासाहेबांनी तुम्हाला सांगतो 18 तास वाचन करत होते, 18 तास. बाबासाहेबांनी स्वतः एका ठिकाणी असं म्हटलं, जगातल्या 7 विद्वानापैकी मी एक विद्वान आहे. मला असं वाटतं ही हिंमत आज कोणामध्ये नाही आणि ती यायला पाहिजे. बाबासाहेबांनी या देशातल्या हजारो वर्षाची जी काही एक पकड होती वैचारिक, जी काही मानसिक आणि बौद्धिक दास्य लादलं होतं ज्या तत्त्वज्ञानाने, बाबासाहेबांनी सडेतोड जो वैचारिक प्रतिवाद केला त्याला खरंच सांगतो तोड नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी विचाराच्या शक्तीवर, ज्ञानाच्या शक्तीवर या देशामध्ये फार मोठं रक्ताचा थेंब न सांडता एक सामाजिक क्रांती केली. दॅट इज हिज बेसिक कॉन्ट्रिब्युशन. बाबासाहेब एकमेव असे या देशातले विचारवंत आहेत, एकमेव असे तत्ववेत्ते आहेत की एकमेव अशा स्वरूपाचे राष्ट्रनायक आहेत की ज्यांनी रक्ताचा थेंब न सांडता या देशामध्ये एक मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. आणि याचं आधार शाहू महाराजांनी त्यांना आधार दिला होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी शाहू महाराजाबद्दल बोलताना एकदा असं म्हणाले, आणि ते खरी आहे, शाहू महाराज सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. बाबासाहेबांनी स्वतःच सांगितलं की बाबासाहेबांना हे माहीत होतं की हा राजा सामाजिक क्रांतीसाठी काहीतरी मूलगामी अशा स्वरूपाचं काम करतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजाविषयी असं सांगतात की शाहू महाराज सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. जस्टिस नावाचं एक मासिक निघतं. शाहू महाराजाचं वर्णन करताना त्यांनी असं सांगितलं, मी याच्यासाठी सांगतो की शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक, सामाजिक क्रांतीचे आधारस्तंभ कसे होते हे बाबासाहेबांनी जे काही सांगितलेलं आहे ते आपण नीट समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून जस्टिस यांनी असं सांगितलं, शाहू राजे माणसात राजे होते पण राजामध्ये माणूस होते. मला असं वाटतं की पॉलिटिकल विल असल्याशिवाय आरक्षण किंवा बाकीचं सामाजिक न्याय किंवा परिवर्तन किंवा क्रांती याला गती मिळत नाही. शाहू महाराजांचं सगळ्यात मोठं योगदान असं आहे
त्यांनी माणसामाणसातले संबंध समतेच्या पायावर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं मोठेपण असं आहे, या देशातल्या पुरोगामी वंचिताच्या शोषितांच्या सगळ्या चळवळीला आधार आणि दिशा तर दिलीच, पण शक्ती आणि बळसुद्धा देण्याचं काम केलं. हे फार महत्त्वाचं काम त्या शाहू महाराजांनी केलं. आणि एवढंच नव्हे तर शाहू महाराज जेव्हा सत्ता त्यांच्या हातात आली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी जेव्हा सांगितलं की 50% आरक्षणाचा त्यांनी जो कायदा केला, मला वाटतं त्या काळातला तो कायदा किती क्रांतिकारक कायदा असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी जी काही सुधारणा केल्या, जे काही काम केलं, त्यामागची मुख्य प्रेरणा जर कोणती असेल तर समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करणं. शाहू महाराजांनी आयुष्यभर सामाजिक न्यायासाठी संघर्ष केलेला आहे, आयुष्यभर संघर्ष केलेला आहे. आणि ते आपले स्वकीयांच्याशी भांडले, ते उच्चवर्णीयांशी भांडत होते. शाहू महाराजांचं अजून एक बाबासाहेबासारखं महत्त्वाचं योगदान आहे. इथल्या परंपरावादाला आणि वर्णवर्चस्वादाचा प्रतिवाद फक्त शाहू महाराजांनी त्या काळात वेगळ्या पद्धतीने केला, परंतु वर्णवर्चस्वाद नाकारण्याचं काम केलं. आणि त्याच्यामुळं एक सामाजिक अशा स्वरूपाचं न्यायाचं वातावरण तयार करण्यासाठी त्यांचा उपयोग झाला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी शाहू महाराजाविषयी असं म्हटलं की सर्वांगीण पूर्ण राष्ट्रपुरुष आहे. म्हणजे शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत, सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. जे बाबासाहेब म्हणतात ते याच्यासाठी हा महापुरुष केवळ राजा नाही, तर यांच्याविषयी जे काही प्रतिक्रिया येतात त्याच्यावरून त्यांचं मोठेपण आपल्याला लक्षात येतं. एकदा फ्रेझर नावाचा त्यांचा जो शिक्षक होता शाहू महाराजांचा, त्यांनी असं म्हटलं, शाहू महाराज अंधारात असलेल्या नव्या जगाला लाभलेला प्रकाश आहे. ह्या सगळ्या मोठ्या व्यक्तींच्या प्रतिक्रियेतून एक लक्षात येतं की शाहू महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय चांगलं अशा स्वरूपाचं सामाजिक न्यायासाठी, समतेसाठी, सामाजिक क्रांतीसाठी, परिवर्तनासाठी एक वातावरण त्यांनी तयार केलं आणि बाबासाहेबांना खूप आधार दिला. बाबासाहेबांनाच नव्हे तर जे जे काही चळवळी चालतात वंचितासाठी, शोषितासाठी, त्यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला. अतिशय तुम्हाला सांगतो, शाहू महाराजांचं व्यक्तिमत्वसुद्धा मी आणि त्यांची सोशल जस्टिसची कन्सेप्ट याच्याविषयी 1-2-3 मिनटं, 5 मिनटामध्ये संपवणार. शाहू महाराज त्यांचं जर व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलात, एक अतिशय उत्तम असं त्यांचं वाचन होतं. त्यांचं जगाविषयीचं ज्ञान खूप व्यापक होतं. म्हणजे केवळ भारतातलं आणि महाराष्ट्राचंच नव्हे तर त्यांचं एकंदर जगाविषयीचं जे ज्ञान होतं ते खूप त्यांचं आकलन खूप चांगलं होतं. त्यांना अन्यायाबद्दल प्रचंड चीड होती. ते खरं तर खूप बुद्धिमान होते. त्यांना असं लक्षात येतो, मी जे वाचलं त्याच्यावरून असं लक्षात येईल की त्यांना नेमकेपणानं माणसाची ओळख होत होती आणि त्यांच्याकडे विलक्षण अशा स्वरूपाचं माणूस ओळखण्याची, समाजातले प्रश्न नेमकेपणाने ओळखण्याची त्यांच्याकडे फार एक शोधक अशा स्वरूपाची दृष्टी होती. आणि मग त्यांनी एक भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं शाहू महाराजांनी की त्यांचा वैचारिक दृष्टिकोन सुद्धा अतिशय सुस्पष्ट होता. त्यांचा असा दृष्टिकोन, ते एक द्रष्टे विचारवंत होते. त्यांना सामाजिक शाहू महाराजांचं विचार आणि कार्य जर तुम्ही लक्षात घेतलात तर असं लक्षात येईल, भारतीय समाजाला क्रांतिकारक कलाटणी देण्याचं काम शाहू महाराजांच्या कामाने केलेलं आहे. एवढा मोठा हा माणूस आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना जे काही म्हटलं, हे सामाजिक क्रांतीचे जनक आहेत ते याच्यासाठी. आणि म्हणून त्यांच्या खरं तर ते आता ज्या पद्धतीनं कांबळे बोलत होते, शाहू महाराज अतिशय विद्रोही होते, ते अतिशय बंडखोर होते. इथल्या प्रस्थापित मूल्यव्यवस्थेविषयी, तत्त्वज्ञानाविषयी मर्यादा असून सुद्धा राजाच्या त्यांनी एक खंबीर अशा स्वरूपाची भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की नाही, माणसाला माणसासारखं वागवणारी समाजव्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी इथल्या पुरोहितशाहीच्या विरोधात त्यांनी जे बंड केलं, हे सगळे आरक्षणातले जे काही गतिरोधक आहेत ते नेमकेपणाने हेरले आणि त्याच्यावर मात करण्याचा शाहू महाराजांनी प्रयत्न केला. खरं तर असं म्हणतात, वि स खांडेकरने एका ठिकाणी असं म्हटलं, शाहू महाराजांचं चांगलं आकलन होतं. ते म्हणाले, शाहू महाराज दिसायला धिप्पाड होते, ते अतिशय कडक स्वभावाचे होते,
परंतु गरीब माणसाच्या प्रश्नाबद्दल त्यांचं मन अतिशय हळवं होतं. जी तळमळ होती, जी करुणा होती, जी आपलेपणा होता, जो आस्तेपणा होता, वंचित माणसाचं कल्याण झालं पाहिजे, ही आंतरिक अशा स्वरूपाची तळमळ शाहू महाराजांची होती. आणि म्हणून त्यांनी सामाजिक न्यायाचा मुद्दा मांडला आणि म्हणून त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मांडला. मी आपल्याला ह्या थीमच्या संदर्भात एवढंच सांगेन, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासाठी जे जे काही विचार मांडले आणि जो जो काही कार्यक्रम मांडला तेवढा जरी आपण अंमलात आणला तरी मला असं वाटतं आरक्षण टिकेल, आरक्षणावर कोणी अतिक्रमण करणार नाही. आणि म्हणून आरक्षण टिकलं पाहिजे, आरक्षणासाठी आग्रह धरला पाहिजे. आरक्षणावर जेव्हा जेव्हा हल्ले होतील तेव्हा तेव्हा मशाल मोर्चे तर निघालेच पाहिजे, त्याच्याबद्दल तर वादच नाही, परंतु वैचारिकसुद्धा प्रतिवाद करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शाहू महाराजांचं वाचन चांगलं होतं. खरं तर शाहू महाराज राजे होते, त्यांना काही गरज नव्हती हे सगळं करायचं, परंतु त्यांची जी सामाजिक न्यायाची संकल्पना आहे ती फार महत्त्वाची आहे. ज्या संकल्पनेतून आरक्षणाचा मुद्दा शाहू महाराजांनी पुढं आणला, शाहू महाराजांची जी सामाजिक न्यायाची जी कल्पना आहे ती फारच मोलाची आहे. आणि ती कल्पना प्रामुख्यानं 3 अशा स्वरूपाच्या गोष्टीमुळे ती विकसित झाली. पहिली गोष्ट अशी की शाहू महाराजांना जो सांस्कृतिक वारसा लाभला होता आणि त्या वारशातून त्यांना समता, सामाजिक न्याय ही दृष्टी प्राप्त झाली, तो होता शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांचं सगळं सर्वधर्म समभावाची दृष्टी किंवा 18 पगड जातीला सोबत घेऊन आपण स्वराज्य घडवू ही जी काही दृष्टी होती, हा जो काही त्यांचा एक वारसा होता राजकीय आणि सांस्कृतिक, त्याच्यातून त्यांची सामाजिक न्यायाची दृष्टी घडली. दुसरं की कळत न कळत का असेना, परंतु आंबेडकर आणि फुले यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावरती प्रभाव होता. आणि फुले आणि आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानामुळं शाहू महाराजांची ही सामाजिक न्यायाची संकल्पना अशी विकसित झाली. आणि सर्वात महत्त्वाचं, युरोपमध्ये जो उदारमतवाद होता, लिबरलिझम झाला असं म्हणतो, तो फारच महत्त्वाचा एक काळ असा होता. जगामध्ये 300 वर्ष या लिबरलिझममध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याचा प्रभाव होता. व्यक्ती महत्त्वाची आहे, व्यक्तिप्रतिष्ठा महत्त्वाचं आहे, व्यक्तीचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, व्यक्तीचं हक्क महत्त्वाचा आहे, व्यक्तीचा विकास महत्त्वाचा आहे, असं आग्रही तत्त्वज्ञान मांडणारा जो लिबरलिझम होता त्याचाही प्रभाव महाराजावरती होता. आणि म्हणून महाराजांचं जे सोशल जस्टिसची जी कन्सेप्ट आहे ती अशा 3 प्रभावातून विकसित झाली. एक बौद्धिक, सांस्कृतिक आणि राजकीय वारसा, दुसरं फुले आंबेडकरांचं तत्त्वज्ञान आणि तिसरं उदारमतवादी अशा स्वरूपाचं जे तत्त्वज्ञान आहे ते. मग त्यांनी काय केलं, प्रामुख्यानं 2-3 गोष्टी शाहू महाराजांनी, आणि नंतर मी एक शेवटचा मुद्दा या थीमबद्दल मी सांगणार आहे. त्यांचं एक सर्वात महत्त्वाचं की पहिल्यांदा सामाजिक न्यायासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर इथली पुरोहितशाही, इथलं वर्णवर्चस्व आपण नाकारलं पाहिजे. मला वाटतं पाटील साहेब जे सांगत होते हे खरं आहे की महात्मा बसवेश्वरांनी ज्या तीव्रतेने प्रतिकार केला त्याच तीव्रतेने कळत न कळत शाहू महाराजांनी इथलं वर्णवर्चस्ववाद त्यांनी आणि परंपरावाद याचा तीव्र विरोध केला. याचं काय कारण होतं, त्याचं लॉजिक असं होतं की इथल्या परंपरावादाने आणि इथल्या वर्णवर्चस्ववादाने इथल्या सामान्य माणसाला समतेपासून, न्यायापासून वंचित ठेवलेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत हा पुरोहितशाही आपण संपवणार नाही तोपर्यंत बाकीची जी मूल्ये, स्वातंत्र्य, समता, न्याय ही काही प्रत्यक्षमध्ये येऊ शकणार नाही. याचा प्रत्यय आपल्याला अनेक टप्प्यावरती आलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की सामाजिक न्याय म्हणजे काय, शाहू महाराजांची कन्सेप्ट कशी होती सामाजिक न्यायांचं. त्यांचं म्हणणं असं होतं की सामाजिक न्यायामध्ये एक संतुलन राखलं जातं. शेवटी हे फिलॉसॉफिकल जरी सिरियस म्हणलात तुम्ही हे विषय, परंतु ते मुद्देसुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे की व्यक्तीचं हित आणि समाजाचं हित याचं संतुलन ठेवून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तो एका अर्थानं तो न्याय विचार असतो, अशी त्यांनी भूमिका घेतली होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की व्यक्ती आणि समाज याचं हित जिथं साधलं जाईल अशा स्वरूपाची रचना, अशा स्वरूपाचं व्यवहार करणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यालाच आपण सामाजिक न्याय म्हटलं पाहिजे, अशी त्यांनी भूमिका घेतली.
सर्वात महत्त्वाचं जर कोणतं योगदान असेल शाहू महाराजांचं सामाजिक न्यायाच्या संदर्भात, तर महाराज असं म्हणाले, आणि ते खरंही आहे, की सामाजिक न्याय केवळ तुम्हाला विकासाच्या संधी देऊन प्रस्थापित होणार नाही. फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, की तुम्हाला नोकरीमध्ये संधी दिली, तुम्हाला शिक्षणात संधी दिली, तुम्हाला उद्योगात व्यापारात काहीतरी तुम्ही मोठे झालात. या भौतिक साधनाने ही भौतिक साधनं तर फार महत्त्वाची आहेत, परंतु सामाजिक न्यायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर त्यांनी सांगितलं आत्मसन्मान मिळाला पाहिजे, माणसाला माणुसकीनं वागवलं पाहिजे, आत्मप्रतिष्ठा जपली पाहिजे. ज्या कांबळेंचा उल्लेख केला सरांनी, तुम्हाला सांगतो की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सामाजिक न्याय हे आरक्षणसुद्धा ज्यांना अप्रतिष्ठित करण्यात आलं त्यांना प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आहे. जे शाहू महाराजांचंच म्हणणं होतं, जे मागे होते त्यांना पुढं आणण्यासाठी असं आरक्षण असणं अतिशय आवश्यक आहे. आता हे युक्तिवाद नीट समजून घेतले पाहिजे आणि लोकांना समजून सांगितलं पाहिजे. राज्यकर्ते असतील किंवा प्रशासक असतील, इथले जे प्रस्थापित असतील त्यांना नीट समजून सांगितलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आत्ता पाटील साहेब म्हणाले जसं सगळ्यांशी डायलॉग केला पाहिजे. करण्यात काही अर्थ हे बरोबर आहे. जिथं अन्याय असेल तिथं निश्चितपणे त्याचा प्रतिकार करायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु संवादही करायला पाहिजे. संवादानेही काही प्रश्न सुटू शकतात. आणि म्हणून शाहू महाराजांनी सामाजिक न्यायामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला, की भौतिक विकास पुरेसा नाही समतेसाठी, न्यायासाठी, तर तुम्हाला त्या व्यक्तीला एक आत्मप्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे, तिला आत्मसन्मान प्राप्त करून दिला पाहिजे, तिला माणूस म्हणून वागवलं पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराजांनी सगळ्या दलित बांधवांना अक्षरशः तुम्हाला सांगतो, त्यांनी वकिलाच्या संधी दिल्या, वकिलाच्या डिग्र्या देऊन टाकल्या. का दिल्या? त्यांना लक्षात आलं की यांना जर मी ही सनद दिली वकिलीची तर यांची प्रतिष्ठा वाढेल. न्यायाचा आणि प्रतिष्ठेचा जवळचा संबंध आहे. ते राजवाड्यातून जेव्हा देवीच्या दर्शनाला जायचे तेव्हा त्यांच्या हॉटेलमध्ये ते दलित ज्यांना हॉटेल घालून दिलं ते स्वतः चहा प्यायचे. त्यांचे अंगरक्षक होते. त्यांनी वेगवेगळ्या खात्यामध्ये दलित माणसं नेमली. याचा हेतू काय होता? याचा हेतू हा होता की त्यांना पदं दिली तर त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि सामाजिक न्याय म्हणजे की भौतिक संधीबरोबर तुमची आत्मप्रतिष्ठा वाढवणं, ही जी महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती शाहू महाराजांनी मांडली. आणि म्हणून मला असं वाटतं की शाहू महाराजांच्या सगळ्या विचारांनी कार्याचा केंद्रबिंदू जर काही असेल तर सोशल जस्टिस आहे. सामाजिक न्याय हा शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, तुम्हाला जर सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल, बोललं पाहिजे, याच्यावर बोलून नाही चालणार. या देशातली 90% संपत्ती जर 10% लोकांच्या हातात असेल तर कसं तुमची विषमता जाईल, कसं अज्ञान जाईल, कसं दास्य जाईल, कसं शोषण जाईल, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. भावनिक प्रश्नांनी भावनिक पद्धतीनं प्रश्न नाही सुटणार. तुम्हाला वैचारिक पातळीवरच प्रतिवाद करायला पाहिजे. आज मला सांगा, ही इतकी विषम व्यवस्था असू शकते का? काल परवाच एक डाटा आला आहे, भारतातली 90% संपत्ती ही 10% लोकांच्या हातात आहे आणि 90% लोकांच्या हातात 10% संपत्ती आहे. आपण किती जरी बोललो तरी काय होणार आहे? ही पुनर्रचना केली. शाहू महाराज त्या काळात म्हणत होते की जर तुम्हाला सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर संपत्तीचं पुनर्वाटप झालं पाहिजे, की संपत्तीचं पुनर्वाटप होणं अतिशय आवश्यक आहे. आणि दुसरा मार्ग सांगितला, सामाजिक न्याय जर तुम्हाला प्रस्थापित करायचा असेल तर व्यक्तीला विकासाची समान संधी दिली पाहिजे. आणि तुम्ही जर विकासाची संधी नाही दिली आणि संपत्तीचं पुनर्वाटप नाही झालं तर काय होऊ शकेल की नाही सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकेल. ज्या सामाजिक न्यायाचं तुम्ही साठी आपण आरक्षण मागतो ते प्रस्थापित होणार नाही. शाहू महाराजांचं मोठेपण असं आहे, हे साध्य करण्यासाठी शाहू महाराजांनी या सामाजिक सगळ्या चळवळीला जसं काही राजकीय बळ दिलं तसंच कायद्याचंही बळ दिलं, कायदे केले. शाहू महाराज एकमेव असा राजा आहे
भटक्या विमुक्तांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी सगळे कायदे केले. स्त्री माझ्या सगळ्या भगिनींना न्याय मिळावा म्हणून सगळे कायदे केले. दलितांना न्याय मिळावा म्हणून सगळे कायदे केले. राजसत्ता जर परिवर्तनाच्या मागे असेल तर परिवर्तनाला गती आणि दिशा मिळू शकते, त्याला यशही मिळू शकतं. आणि म्हणून त्यांनी कायद्याचं मला असं वाटतं फार मोठं पाठबळ या सगळ्या सामाजिक न्यायासाठी एक कायद्याचा वापर केला. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे शाहू महाराजांना व्यक्तीचं स्वायत्तता आणि व्यक्तीची कार्यक्षमता याच्यावर त्यांचं फार लक्ष होतं. त्यांना असं वाटत होतं जर सामाजिक न्याय जर तुम्हाला प्रस्थापित करायचा असेल तर हा जो काही दबलेला, वंचित, शोषित दलित असेल, आदिवासी असेल, ओबीसी असेल, भटके विमुक्त असतील, हा सगळा समूह हा उपेक्षित आहे. आणि याला जर तुम्हाला सबल करायचं असेल तर त्याला तो कसं स्वतंत्र जीवन जगू शकेल आणि त्याची स्वायत्तता कशी टिकू शकेल, तो कार्यक्षम कसा बनेल याच्या संदर्भात त्यांचा आग्रह होता. आणि म्हणून त्यांना कार्यक्षम करण्यासाठी, त्यांना सबल करण्यासाठी, त्यांना स्वायत्त करण्यासाठी त्यांनी कायदे तयार केले, त्यांनी सवलती दिल्या, त्यांनी संपूर्ण राजकीय सत्ता त्यांनी त्याच्यासाठी वापरली. आणि म्हणून वंचितांना न्याय जर तुम्हाला द्यायचा असेल तर एकीकडे सत्तेचा आणि दुसरीकडे कायद्याचा वापर करायला पाहिजे. आज मला असं वाटतं राजकीय इच्छाशक्ती असेल तर सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकतो. हे शाहू महाराजाचं मला वाटतं इतिहासातलं सर्वात उत्तम उदाहरण आहे. आणि राजकीय इच्छाशक्ती नसेल तर गतिरोधकं निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून त्यांनी सामाजिक न्यायाची कल्पना मांडत असताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की त्यांचं म्हणणं होतं की समाजामध्ये समता आल्याशिवाय सामाजिक न्याय ही प्रस्थापित होऊ शकणार नाही. आणि ही समता येण्यासाठी आत्ता या माझ्या दोन्ही मित्रांनी जे आग्रहानं सांगितलं त्यावेळेस 1902 त्यांनी जो कायदा केला की नाही, आणि किती ते कठोर होते, कायदा करत होते आणि कठोरपणे त्याची अंमलबजावणी करत होते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी असं आदेश काढला, असा राजा असू शकतो का, त्यांनी आदेश काढला की 50% आरक्षण दलितांना किंवा वंचितांना मी देतोय. तुमच्या शाळा कॉलेजमध्ये जर ते आरक्षण तुम्ही ठेवणार नसताल तर तुम्हाला दिलेली सगळं जी काही अनुदान असेल ते मी रद्द करेन, तुम्हाला दिलेली सगळी जी जमीन आहे ती मी सगळी मागे घेईन. मला असं वाटतं एवढं कठोर अशा स्वरूपाची भूमिका शाहू महाराजांनी याच्या अंमलबजावणीसाठी केलेली आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला, वंचित माणसाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, समता आणि आरक्षणाची भूमिका मांडली. मला वाटतं तीच भूमिका आपली भूमिका आहे. आणि अजूनही सर्वसामान्य माणूस ज्या प्रमाणात आज जे काही मिळालं आहे ते सांगतो. आज आपण इथं जे आहोत ना ते खरं आपल्यामुळं नाही, आपल्यामुळं आहोतच, पण ते सगळे शाहू फुले, शाहू आंबेडकरमुळं आहोत. या माणसाने 100 वर्ष आयुष्य वेचलं सामाजिक न्यायासाठी. म्हणून आज मी प्राचार्य झालो, तुम्ही प्राध्यापक झालात. टाकेकर साहेब एका मोठ्या संस्थेचे, खरं तर मी त्यांचं अभिनंदन करतो, ते आपल्या सचिव झालेत आमच्या संस्थेचे. वैचारिक दृष्टी अतिशय सुस्पष्ट आहे त्यांची. आणि म्हणून एक मुद्दा असा आहे की हे आरक्षणाचं जिथं जिथं अतिक्रमण होईल त्या अतिक्रमणाचा विरोध करणं हे आवश्यकच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु एक पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गावात 2च कुटुंबाला आरक्षण मिळालं. एक सर्वे भालचंद्र एक फडके म्हणून फार मोठे साहित्य समीक्षक, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना मिलिंद कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून आणलं. त्यांनी एक सर्वे केला, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आरक्षणाच्या कोट्यामधून पुण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये 100 मुलं गेले, त्याच्यातले फक्त 5 मुलं MBBS झाले, 95 मुलं झाले नाही. त्याचाही शोध घेणं अतिशय आवश्यक आहे. एकीकडे हे करावं लागेल आणि दुसरीकडे मला असं वाटतं की लांडगे सरांनी जे सांगितलं ना, जागा होणं ते अतिशय आवश्यक आहे. यांनी जे सांगितलं ना, कोणी अतिक्रमण केलं तर त्याचा प्रतिकार करणं तेही आवश्यक आहे. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं आहे संघटित झालं पाहिजे. आज नाही संघटित आपण, त्याचा तो फायदा आहे, गैरफायदा. ज्या मनुवादाने तुमचं आरक्षण आपलं सगळ्यांचं आरक्षण नाकारलं आहे
त्या मनुवादाला जर तुम्ही शक्ती देत असाल तर कसं आरक्षणाचं संरक्षण होईल तुम्हीच सांगा. एखाद्या 2 घटनेवरून तुम्ही त्याचे जनरलायझेशन करू नका. एक टोटल ही एक वैचारिक लढाई आहे. ही वैचारिक लढाई आहे. तुम्ही मनुवादाबरोबर राहणार आहात का घटनावादाबरोबर राहणार आहात, हा एकदा प्रश्न विचारला पाहिजे आपण. माझं वैयक्तिक मत, आपण मनुवादाच्या विरोधात राहिलं पाहिजे. ज्या मनुवादाने बौद्धिक आणि मानसिक दास्य आणलं, ज्या मनुवादाने तुम्हाला वेदाला उच्चारलं तरी तुमची जीभ कापू असं म्हटलं तत्त्वज्ञान, ज्या मनुवादाने या माझ्या सगळ्या भगिनींना आणि दलितांना ज्ञानापासून शिक्षणापासून वंचित ठेवलं, ते तत्त्वज्ञान जर इथं सबल होत असेल तर आरक्षण कसं टिकेल? नाही टिकणार. ही वैचारिक लढाई आहे. ही रस्त्यावरची लढाई तर आहेच, पण त्याच्यापेक्षा 10 पटीनं ही वैचारिक लढाई आहे. आणि म्हणून तर ते विचारशलाकामध्ये मी सलग या 2 वर्षामध्ये चार्वाक तत्त्वज्ञान, जैन तत्त्वज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान, महात्मा बसवेश्वरांचं तत्त्वज्ञान सलग अंक काढले. हे वैचारिक प्रतिवाद आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, मला खूप आनंद झाला, तुमचं अभिनंदन. अशी चर्चा झाली पाहिजे, मोकळी चर्चा झाली पाहिजे. पाटील साहेब बी किती मनमोकळेपणानं म्हणाले, काही चुकलं तर आम्हाला ते मान्य आहे. परंतु मी प्राचार्य असताना 100% बसवेश्वरमध्ये कुठं लांडगे सर 100% भरले बी रिझर्वेशन. आमच्या संस्थेने मला त्याची परवानगी दिली. मुद्दा व्यक्तीचा नाही, मुद्दा संस्थेचा नाही, मुद्दा कसा आहे व्यवस्थेचा आहे. आज व्यवस्था तुम्हाला तुमच्या हातातून आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्या व्यवस्थेवर तुम्ही काही बोलत नाही. त्या व्यवस्थेवर बोललं पाहिजे, त्या तत्त्वज्ञानावर, त्या मूल्य व्यवस्थेवर. त्याच्यावर चर्चा नाही करत, त्याच्यावर चर्चा घेतली पाहिजे. आज मी एकदा रामदास आठवले साहेब आले होते आणि आमचे एक मित्र होते श्रीकांत गायकवाड, मला म्हणाले सर बोलवले जाऊ आपण. मी गेलो. एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तेव्हा त्यांना म्हटलं, अहो म्हटलं तुम्ही पार्लमेंटमध्ये आहात, तिथं कायदा करा. या देशातले सगळे भांडवलदार इथली मोफत जागा घेतात, मोफत वीज घेतात, कमी दारीचं हजारो कोटी रुपये भांडवल घेतात, शासनाचं सगळं घेतात आणि खाजगी म्हणतात. खाजगी उद्योगामध्ये आरक्षणाची मागणी करणं हा एक पर्याय आहे आणि करायला पाहिजे. याच्यासाठी चळवळ करायला पाहिजे. याचं कारण असं की त्यांनी ठरवले, दिल्लीमध्ये केंद्र शासनाने 6 लाख जागा भरल्या नाहीत. आता ज्याचा उल्लेख केला तुम्ही, परीक्षा न घेता IAS अधिकारी, काय झालं? काही कोणी बोललंच नाही. असं कधी असू शकतं? एवढं धडधडीत आरक्षण हिसकावून घेत असताना सुद्धा आपण काही बोलतच नाही, काही भूमिकाच घेत नाही आणि उलट असं करणाऱ्यांना आपण बळ देऊ लागलो. हे कुठलं तत्त्वज्ञान आहे? मला असं वाटतं काहीतरी चुकायला लागलं, आपलंही चुकायला लागलं. आणि म्हणून एक गोष्ट अशी आहे की आरक्षण टिकलं पाहिजे. आरक्षणावर कुणी आक्रमण करत असेल तर त्याचा प्रतिकार करायला पाहिजे. आरक्षणाशिवाय गरीब माणूस, सामान्य माणूस त्याचं दारिद्र्य जाणार नाही, मदत होईल. पाटील साहेब, आरक्षणामुळं तुम्हाला सांगतो एवढा फायदा झाला. आज आरक्षण मिळालं म्हणून या महाराष्ट्राचं वैचारिक, सांस्कृतिक, साहित्यिक नेतृत्व दलित साहित्यिकांनी, विचारवंतांनी केलं. बघा आमचे रावसाहेब कसबे, गंगाधर पानसवणे, नामदेव ढसाळ, काय साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आहेत. हे नेतृत्व नाही फुललं असतं, आरक्षणामुळे झालं. आम्ही सगळे जे काही इथं नोकरी लागले ते आरक्षणामुळे लागले. ही सत्ता आली म्हणून पैसा आला, यांची मुलं शिकायला लागली. आरक्षण हे निश्चितपणे सामान्य माणसाला आधार देणारं एक महत्त्वाचं साधन आहे. आणि म्हणून ह्या आरक्षणासाठी संघटित होणं, अकरास्थळीपणानं काही होणार नाही. बघा, तुम्ही जर केवळ अकरास्थळीपणा करत असाल तर त्यांना तेच पाहिजे. तुम्ही जेवढं अकरास्थळीपणा कराल तेवढं त्यांच्या फायद्याचं आहे. शांत पद्धतीनं असं कधी झालं का, जसं मशाल मोर्चा काढला त्यांनी आणि 1 वाजता खडगे सरांना येऊन ते मान्य करावं लागलं की मी भरतो, त्याचा परिणाम कसा झाला? हे असं तुम्हाला आरक्षण का भरलं जात नाही याचं चर्चा करायला पाहिजे की नाही? त्या ऑफिसमध्ये एवढं तरी करायला पाहिजे की नाही? आता हे 72 वर्षाचे झालेलं, त्यांना सांगून आलो अजून तुम्ही लढा, असं कसं जमेल?
आता तरुण पिढीनेही नेतृत्व पुढं आलं पाहिजे ना, डोळस नेतृत्व पुढं आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आरक्षण टिकवायचं असेल तर पहिलं काम की आरक्षणावर अतिक्रमण करणाऱ्या फिलॉसॉफीचा प्रतिकार करणे. दुसरं, घटनात्मक तरतुदीला कोणी इजा पोहोचत असेल तर त्याचा विरोध करणं. पार्लमेंट आता सक्षम आहे. तुम्हाला माहिती आहे का, या देशामध्ये मनुवादाची शक्ती आणि सत्ता कोण अंकित आणलं? या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरांचं तत्त्वज्ञान या महाराष्ट्रामध्ये पाझरलं होतं, म्हणून भूमिका घेतली महाराष्ट्राने. त्याचा परिणाम किती मोठा झाला. वैचारिक फार मोठा आधार असतो, तो आधार नीट समजून घेतला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांनी तुम्हाला सांगतो ही थोडं नियंत्रणात आणली. आज तुम्हाला उघड तुम्हाला दिसतं. अहो, एवढं दहशतवाद होता. मी ते एक संपादकीय लिहिलं त्या याच्यामध्ये. एवढा दहशतवाद, पानसरेला गोळी घाल, त्या दाभोळकरला गोळी घाल, व्यक्त होऊ लागलं की तुम्ही त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. ही जी सत्ता आहे, ही सत्ता जर तुम्हाला असं व्यक्त व्हायला स्वातंत्र्य देत नसेल तर बाकीचं काय करणार आहे सांगा. आणि म्हणून आपण कोणत्या विचाराच्या बाजूने आहोत ते एकदा आपण स्पष्ट केलं पाहिजे. आणि मला वाटतं आपण सगळेच समतेच्या बाजूने आहोत, सामाजिक न्यायाच्या बाजूने आहोत. आणि त्याच्यासाठी आपण संघटित होऊन लोकशाही आणि घटना याचं रक्षण आपण केलं पाहिजे. आणि तरच ते आरक्षण टिकेल आणि टिकणारच, त्याच्याबद्दल वाद नाही. आरक्षणाला मला असं वाटत नाही इतकी जागृती झालेली आहे की कोणी त्याला, पण ते इतके धूर्त आहेत, तुम्हाला चळवळी करायला सांगतात आणि आरक्षण कमी करतायत. नोकऱ्याच नाहीत ना, तर नोकऱ्या का कमी होत आहेत, नोकऱ्या का भरल्या जात नाहीत, हे आरक्षणाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी सुद्धा विचार झाला पाहिजे, आग्रह करायला पाहिजे. आणि म्हणून या चळवळीमध्ये ज्या माझ्या मित्रांनी लांडगे सरांच्यापासून कांबळेपर्यंत, आणि आपण सगळ्यांनी खरं तर सोनकांबळेचं धन्यवाद दिलं पाहिजे. ठीक आहे, थोडं संवाद करावं, चर्चा करावं. फार रागात येऊनही काही प्रश्न सुटत नाही. रागात बोललं आणि जोरात बोललं तर मुद्दा सिद्ध होत नाही. लॉजिकल जर बोललं तरच मुद्दा सिद्ध होत असतो. आणि म्हणून तुम्ही सगळे, मला फार आनंद वाटतो तुम्ही जेव्हा जोरात बोलता ना, तेव्हा इतका आनंद वाटतो. नाही, आता काही काळजी नाही, आहेत अजून एक शक्ती या समाजात, अजून एक शक्ती आहे की जी मनुवादाचा प्रतिकार करू शकते. असंच संघटिता पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हे काही खरं नाही. गरीब माणसाला आपल्या चळवळीनं, आपल्या प्रयत्नानं जर काही मिळत असेल तर मला वाटतं त्याच्याशिवाय, त्याच्यासारखं आनंद दुसऱ्या कशातच मिळू शकत नाही. आपण सगळ्या शिकलेल्या आणि न शिकलेल्या माणसांनी एकत्र येऊन परत एकदा आरक्षण टिकवण्यासाठी आपण सांघिक प्रयत्न केला पाहिजे. सांघिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कार्ल मार्क्स नावाच्या तत्ववेत्त्याने असं सांगितलं, प्रॅक्सिस नावाची एक गोष्ट सांगितली, कन्सेप्ट, की टोटल चेंजसाठी कलेक्टिव्ह एफर्टची गरज असते. समग्र बदल जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला सांघिक प्रयत्नाची गरज असते. म्हणून बाबासाहेब म्हणाले, बघा, संघटित व्हा. समग्र परिवर्तनासाठी ज्ञानाची गरज असते. म्हणून बाबासाहेब म्हणाले, शिका. नोकरीसाठी शिका म्हणाले नाहीत. डोळसपणा यावा, वैचारिक डोळसपणा यावा, वैचारिक डावपेच समजावेत, विचार करायची ताकद यावी, समजून घेण्याची ताकद यावी, व्यक्त होण्याची ताकद यावी, याच्यासाठी शिकायचं असतं. काहीतरी ही जी मूल्य, तत्व, सिद्धांत जे काही मांडले जातात त्याचं मूल्यांकन करण्याची, चिकित्सा करण्याची ताकद यावी, त्याच्यासाठी महाराजांनी फार चांगलं सांगितलं. आता वेळ नाही मला, परंतु एक गोष्ट अशी आहे. आणि तिसरं सांगितलं, संघर्ष करा. संघर्षाचाच अटळ असतो, त्याला पर्यायच नाही, पण तो शेवटी आहे. बाबासाहेबांनी ते नीट सांगितलं, अगोदर शिका, संघटित व्हा आणि नंतर तुम्ही संघर्ष करा. मला वाटतं या 3 मार्गानं आरक्षण टिकू शकेल. धन्यवाद.